तुम्ही जरा बोलून बघता का मनुशी? बोलतो. मी संध्याकाळी तिला जरा देवळात घेऊन जाईल. घरातच आहे ना, ती कंटाळली असेल. जरा बरं वाटेल तिला. ठीक. अरे मनू बेटा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मनू, तू कुठे निघालीस? शाळेत चाललंय. अगं मनू, मनू ऐक ना, काही दिवस थांब ना घरात. हं? आणि शिवाय सखी आहे ना मुलांना सांभाळायला. इट्स ओके, मी जाईन. काही दिवस तरी आराम कर ना बाळा, प्लीज. मला माहितीये घरात बसून तुला खूप कंटाळा येतो. आपण संध्याकाळी जाऊया फिरायला, तू आणि मी. पाय मोकळे होतील. हं? अगं आई, खरंच ठीक आहे. मी जाईन शाळेत, डोंट वरी. मी बरी आहे आता. तुम्ही प्लीज सांगा ना हिला. आरती, अगं तिची इच्छा असेल ना तर जाऊ दे तिला शाळेत. मनू बेटा, या सगळ्याचा तुला त्रास होत असेल याची कल्पना आहे आम्हाला, पण या सगळ्यातनं तुला स्वतःलाच बाहेर पडायचंय. आणि ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना त्या गोष्टीचा जास्ती विचार करायचा नाही. अगं अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. येते मी. बाय आई. माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे. ती स्वतः या सगळ्याचा सामना करेल आणि लवकरात लवकर बाहेर पडेल. माई, कुठे गेली होतीस तू? आम्ही दोघं तुला शोधायला गेलो होतो. काम होतं माझं जरा. हो पण माई, तुम्ही एकट्याने कशाला जायचं? आम्ही आलो असतो ना बरोबर तुमच्या. ठीक आहे, त्यात काय एवढं? अहो माई, पण सांगून जायचं आम्हाला. माई, एकतर तुझी तब्येत बरोबर नाही, त्यात तू असं एकटीने बाहेर जाणं बरोबर आहे का? असू दे, आपण नको बोलूया या विषयावर. नको बोलायला म्हणजे? आम्हाला काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतो. तू आजारी असताना कुठे गेलीस, काय झालं, आम्हाला काय कळणार कुठे आहेस म्हणून? काय करायचं आम्ही इथे? मग काय? आणि मला म्हणायचंय माई, एवढं काय महत्वाचं काम होतं, आम्हाला तरी सांगा ना. माई, माई, मी तुझा मुलगा आहे म्हणून तुला सहज विचारलं की कुठे गेली होतीस म्हणून. तर तुझी आणि राजवीरची काळजी वाटते ग मला. माईची आणि माझी काळजी करण्याची काही गरज नाही. हा इथे कसा? म्हणजे माई ह्यालाच आणायला तर गेली नव्हती? माई, माई आशीर्वाद दे. मोठ्या कामासाठी चाललोय. येतो. मनवा, आज मी घेते क्लास. काय रुपेश, कसा आहेस? खूप मज्जेत. दिवाळी कशी गेली? आई, तुला माहितीये मी दिवाळीत खूप मज्जा केली. फराळ खाल्ला, फटाके फोडले, एकदम धमाल केली. व्हेरी गुड. आई, तू चल ना,
माझा अभ्यास चेक कर. मी तुला कविताही म्हणून दाखवतो. आज सखीताई शिकवेल तुम्हाला. हं? ताई तू चल ना प्लीज. मला तुला कविता म्हणून दाखवायची आहे. ठीक आहे, तू हो पुढे, मी थोड्या वेळात येते. ताई मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. गंमत काय? ताई घे ना. हे काय? आई म्हणाली तुझं लग्न ठरलंय. साखरपुडा सुद्धा झालाय ना तुझा. आईने तुला कॉंग्रॅच्युलेशन सांगितलंय. कॉंग्रॅट्स. रुपेश चल आज मी शिकवणार आहे तुम्हाला. आणि मनवा ताई. अरे ती येईल नंतर. आज नवीन ड्रॉइंग शिकायचं ना. हो. चल. व्हॉट्स रॉंग विथ यू प्रिया? किती मिस्टेक्स असतात तुझ्या कामात. तुझ्या मिस्टेक्स करेक्ट करण्याची सॅलरी मिळत नाही मला इथे. मॅम सो सॉरी. हे सॉरी वगैरे करणं मला अजिबात आवडत नाही. अरे वेळच काय ते सॉरी बोलायची. जर मीटिंग मध्ये सगळे पॉइंट डिस्कस झाले होते तरी सुद्धा. मॅम राजवीर सरांनी मीटिंग नंतर काही करेक्शन्स करायला सांगितले होते आणि मी सगळं त्याप्रमाणेच केलं. मग राजवीर सरांना जाऊन दाखव ना हे करेक्शन. मला का दाखवतेस? मॅम सर कुठे येतात ऑफिसला? मॅम ॲक्च्युली सर ऑफिसला नाही आहेत म्हणून खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. बऱ्याचशा ॲग्रीमेंट्सवर त्यांच्या सिग्नेचर बाकी आहेत. त्यामुळे पुढची सगळी कामं रखडली आहेत. हो मॅडम, कारण सर नसल्यामुळे ज्या मीटिंग्स पोस्टपोन केल्या होत्या त्या लाईनअप करता येत नाहीयेत. जुने क्लायंट्स खूप चिडले. आणि हे सगळं तुम्ही मला आत्ता सांगा. मॅडम पण आजपर्यंत त्या क्लायंट्स बरोबर सरांनीच डील केलंय. मग मी कसं? तुम्ही तुमचं डोकं चालवूच नका. मी बघते काय करायचंय ते. बरोबर आहे मॅडम, पण सगळे क्लायंट सरांबद्दल विचारतायत. सर कुठे आहेत नक्की, त्यांना काय सांगायचं? हे बघा मला माहिती नाही राजवीर सर कुठे आहेत ते. बट डोंट वरी, ते जिकडे कुठे असतील ते हॅपी. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्यावर डिस्कशन करण्यात काही अर्थ नाहीये. आणि राहिला प्रश्न क्लायंट्सचा, तर ह्यानंतर सगळ्या क्लायंट्सला मी हँडल करत जाईल. आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, राजवीर सर जरी ऑफिसला नसले तरी सगळी कामं व्यवस्थित व्हायला हवी. अँड प्रिया यू, नेक्स्ट टाइम नो सिली मिस्टेक. येस मॅम, मी काळजी घेईन यापुढे. ओके, बॅक टू द वर्क. अहो चहा थंड झाला सगळा. सॉरी विसरलो. असे कसे विसरलात? इथं भर दुपारी मला चहा करून द्यायला सांगितलं. दिला तर तसाच ठेवलाय. नसता दिल्यानं तर तिकडूनही ओरडला असतात मला. अहो कसला विचार करता एवढा? अशी राजवीर माई समोर जे काही वागला त्याचा विचार करताय. हो ना, एकदम मिठी वगैरे मारली हो त्यांनी. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजतंय एवढं नक्की. खरंय, त्याच्या डोक्यात ना कधी कुठलं भूत शिरेल ना काही सांगता येत नाही. हे मनवा प्रकरण परत सुरू झालं नसेल ना? नाही नाही, मला नाही तसं वाटत. एवढं सगळं झाल्यावर मनवा त्याचं तोंडही पाहणार नाही. आणि जर तसं झालंच तर मी आहे ना, मला हवं ते मी मिळवणारच. अहो काय करायचं ना ते लवकर करा, म्हणजे लवकरच आपल्याला हवं ते साध्य होईल. शोभतेस माझी बायको. माई कुठं गेल्या होत्या ते कळलं नाहीच आपल्याला. पण तो राजवीर कुठं गेला होता याची तरी चौकशी करा ना. कसली चौकशी? माई तुम्ही? माई अगं राजवीरची.
माहिती राजवीर कुठे गेला होता तेही न सांगता त्याबद्दल म्हणत होतो मी. म्हणजे एक तर तुलाही सांगितलं नाही त्यांनी, अचानक निघून गेला की तुला माहित होतं नाही, कारण तुला त्रास झाला ना, तुला बरं वाटत नव्हतं म्हणून काळजी वाटली ग मला, म्हणून म्हणत होतो मी तसं. तो कुठे गेला यापेक्षा तो का गेला हे महत्वाचं आहे. म्हणजे खूप अस्वस्थ झालाय तो या पेपरमध्ये छापून आलेल्या मुलाखतीमुळे. मुलाखत? कसली मुलाखत? नाट्य अभिनेत्रीकडून नाट्य निर्मात्याची फसवणूक. आमच्या नाटकाचे प्रयोग जोरदार चालू होते, पण आमच्या नाटकाच्या हिरोईनने म्हणजेच वसुंधराबाईंनी एका श्रीमंत उद्योगपतीशी लग्न केलं आणि नाटक सोडलं. आमचं नाटक बंद पडलं, पण इतकं करूनही वसुंधराबाईंचं पुढे काही चांगलं झालं नाही. त्यांना त्या मोहिते पाटलांनी सोडून दिलं. नंतर त्या कुठल्या तरी नाटकाच्या वादकाबरोबर पळून गेल्या. आमच्या नाटक कंपनीचं वाटोळ झालंच, पण त्यांनी स्वतःच सुद्धा वाटोळ करून घेतलं. आमच्या पत्रकारांशी बोलताना नाटकाचे निर्माते जाधवराव यांनी अतिशय पोटतिडकीने भावना व्यक्त केली. बाप रे, पेपर मध्ये अशी बातमी वाचल्यावर साहजिकच आहे राजवीर अस्वस्थ होणारच. आणि ही अशी बातमी ऐकल्यावर आता कुठली मुलगी तयार होईल राजवीरशी लग्न करायला? मनवा, चल निघायचं. अगं मनवा, त्या रुपेशने काय छान कविता म्हणून दाखवली. नाही म्हणजे सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनी मजा तर केलीये, पण अभ्यास सुद्धा केलाय. आणि तुला माहितीये, अथर्वाने सगळ्यांसाठी फराळ आणला होता डब्यात. मग काय, सगळी मुलं त्याच्या डब्यावर तुटून पडली. शेवटी मला मध्ये पडावं लागलं. आणि आता मुलांनी नवीनच सुरू केलंय. सगळ्यांना पुन्हा एकदा सहलीला जायचंय. मी म्हणाले एकदा जाऊन आलोय ना, तर म्हणतात कसे, ती छोटी सहल होती, आता मोठ्या सहलीला जायचंय. काहींनी तर दिवाळीत खाऊला मिळालेले पैसे सुद्धा साठवून ठेवलेत. ते आपण ठरवूया नंतर. अगं हो, तुला सांगायचंच विसरले. आपल्या संस्थेतनं फोन आला होता. दिवाळी निमित्त शाळेसाठी चांगले डोनेशन्स मिळालेत. त्या पैशात मुलांसाठी दप्तर आणि वॉटर बॉटल्स देणारे संस्था. तसं तुला फोन येईलच त्यांचा. ठीक आहे. मनवा, अगं असं काय करते? तुझ्याशी बोलतेय मी. हे बघ, आयुष्यभर असं तोंड पाडून बसणार आहेस का तू? प्लीज असं नको करूस. तू जर असं वागलीस तर आपल्या शाळेकडे कोण लक्ष देणार? हे बघ, जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालंय. आता ते कशामुळे झालं आणि का झालं याचा नको विचार करूस. मनवा, अगं तुला कळतंय का मी काय बोलतेय ते? हे बघ, तू प्लीज असं नको करूस. याने तुलाच त्रास होणार आहे. अगं कसला त्रास? मी ओके आता येतो. चल निघूया आपण. अरे हो, अरे सगळे लेक्चर्स अटेंड केलेत मी. तू टेन्शन घेऊ नकोस, मी तुला शिकवीन. फार काही कठीण नाहीये ते. अरे ते काय रॉकेट सायन्स आहे का? अरे मग आता आपण इंजिनियर म्हटल्यानंतर थोडीशी मेहनत करावीच लागणार. हा यश, यश ऐक ना. हॅलो, ऐक ना, मी तुला थोड्या वेळात फोन करतो. ओके, चल चल, बाय. बोल ग. यश, मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. पहिला कॉलेजमध्ये तू पहिली वगैरे आलीस की काय? नाही रे, ऐक तरी. मग काय पैसे हवेत? हे बघ, ते हवे असतील तर माझ्याकडे नाहीयेत. माझ्या पॉकेटमध्ये ऑलरेडी संपलाय. मी स्वित्झर्लंडला चाललीये. काय? स्वित्झर्लंडला? बरी आहेस ना तू? हो. अगं पण मग कसं काय? मी माझ्या सगळ्या फ्रेंड सोबत फिरायला जाणार. एवढे पैसे आहेत तुझ्याकडे? नाही ना, म्हणून तर मी तुझ्याकडे आलीये. ए, मी तुला आधीच सांगितलंय माझ्याकडे पैसे नाहीयेत. संपलेत सगळे पैसे. अरे मला तुझ्याकडून पैसे नकोयत, मला दादाकडून पैसे हवे. ऐक ना यश, दादाला सांग ना मला पैसे द्यायला. अलकनंदा, वरचा मजला रिकामा आहे का तुझा थोडा? घरात परिस्थिती काय चाललंय तुझं हे? आणि दादाचा मूड कसा आहे माहितीये ना?
मूर्खपणा करू नकोस. अच्छा, म्हणजे आता मी त्याच्या मूड प्रमाणे वागायचं का? मला नाही पटत आहे. हे बघ हे, तुला जसं वागायचं ना तसं वाग. मला मध्ये घेऊ नकोस प्लीज. फाईन, मी पप्पांशी बोलते. काय बोलणार आहेस पप्पांशी? सांग. काही नाही ग मम्मा, मी माझ्या फ्रेंड सोबत फिरायला जाणार आहे. अरे वा, कुठे? महाबळेश्वर का माथेरान? मम्मा, मी स्वित्झर्लंडला जाणार आहे. काय? अगं फार नाही ग, 2-2.5 लाख रुपयेच खर्च होणार आहे. ऐक ना मम्मा, तू प्लीज पप्पांशी बोलशील का? फक्त 2-2.5 लाख हा? नंदा, केवढी हुशार आहेस ग तू. दृष्टच काढली पाहिजे तुझी. अगं, 2.5 लाख रुपये का झाडाला लागतात का? तर तुमचं ना नेहमीच आहे. नंदा, अरे काय वेडी काय पोरगी. तिला सांग अभ्यास कर म्हणावं. हॅलो रंगा दादा, राजीव मोहिते पाटलांची गाडी नुकतीच पास झाली. हा बोल रंगा. साहेब माझ्याकडे पक्की बातमी आहे. कशाबद्दल? साहेब तो राजवीर घरी आलाय. बर, ठीक आहे. साहेब तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच जातो. आणि रंगा, मी तुला आधीच सांगितलंय, असा वेडेपणा करणार नाहीयेस. साहेब तुम्ही वेडेपणा म्हणा नाही ते काही म्हणा, मी त्याला असा तसा सोडणार नाही. रंगा माझा ऐक, तू काही करणार नाहीयेस. साहेब तो राजवीर काय माणूस हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही आणि तुम्ही मला शांत बसायला सांगता. तू माझं ऐकणार नाहीयेस. माफ करा साहेब, पण मला हे काय पटत नाही. तुला काय वाटतं मला पटतं का? मलाही पटत नाहीये, पण आत्ता तू काही करणार नाहीयेस. साहेब ज्या माणसामुळे मनवाच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला गावासमोर हात जोडावे लागले, त्या माणसाला मी सोडणार नाही. रंगा माझा ऐक. डोळे झाकून ती लग्नासाठी तयार झाली. तू तिचा विश्वासघात केलास. मग जा आणि तिच्या समोर उभा राहा, माफी माग तिची. जे झालं त्यांना मनवा आणि त्यांच्या फॅमिलीला खूप त्रास झाला असणार. हे समोर गेल्यावर कसे रिॲक्ट होतील काय माहिती. कसं सॉरी म्हणू त्यांना, मी कसं फेस करणार आहे. पण कठीण असलं तरी जे झालं ते फेस करायलाच हवं. काही झालं तरी चालेल, पण त्यांना सॉरी म्हणून स्वतःची बाजू तर सांगायलाच हवी.